वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। नमस्कार, मराठी संस्कृती या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण मोत्याची महिरप कशी बनवायची ते बघणार आहोत। ही तुम्ही ताटाभोवती सुद्धा वापरू शकता किंवा देव्हाऱ्याला तोरण म्हणूनही लावू शकता। चला तर मग सुरुवात करूया। 6 नंबरचे पांढऱ्या रंगाचे मणी घेतलेले आहेत, 6 नंबरचे जांभळ्या रंगाचे मणी आहेत आणि 6 नंबरचे हिरव्या रंगाचे मणी आहेत। तुम्ही कुठलेही कलर कॉम्बिनेशन इथे वापरू शकता। त्यानंतर नायलॉनचा धागा आणि सुई आहे आणि कात्री आहे। सगळ्यात आधी धाग्यात 4 पांढरे मणी घालून घ्यायचे आणि त्यांचं असं छान चौफूल करून घ्यायचं। व्यवस्थित 2 ते 3 गाठी मारून घ्यायच्या, म्हणजे ते लूज पडायला नको। तर असं हे चौफूल करून घेऊया। ही महिरप पानाभोवती खूप सुंदर दिसते आणि देव्हाऱ्याला तोरण म्हणूनही खूप छान दिसते। माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राइब केलेलं नसेल तर जरूर करा। आता आपण या पुढच्या एका पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा। त्यानंतर धाग्यात 3 पांढरे मणी ओवून घ्यायचे आणि ज्या मण्यातनं धागा बाहेर काढलाय त्याच मण्यातनं धागा पुन्हा एकदा बाहेर काढून घ्यायचा। हे पुढचं चौफूल आपलं तयार झालं। धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे। मग हा पहिला पांढरा मणी आणि दुसरा पांढरा मणी असा धागा पुढे सरकवून घ्यायचा। पुन्हा 3 पांढरे मणी घालून घ्यायचे। ज्या मण्यातनं धागा बाहेर निघालाय त्याच मण्यातनं धागा पुन्हा एकदा बाहेर काढून घ्यायचा। मग पहिला पांढरा मणी आणि दुसरा पांढरा मणी असा धागा पुढे सरकवून घ्यायचा। असेच तुम्हाला जितकं मोठं हे तोरण करायचं असेल किंवा जितकी मोठी ही महिरप करायची असेल तेवढ्या लांबीची ही पट्टी करून घ्यायची आहे। आणि आता हा जो उरलेला टोकाचा धागा आहे हा आपण कट करून घेऊया। तर तुम्हाला जेवढी लांब ही पट्टी हवी असेल तेवढी लांब तुम्ही करू शकता। महिरपीसाठी हवं असेल तर अंदाजे 91 ची ही पट्टी करू शकता, 91 चौफुलांची। आता आपण इथे गाठ मारून घेतलेली आहे आणि या पुढच्या पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घेतलाय। आता या मधल्या पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा। धागा घट्ट ओढून घ्यायचा। मग त्याच्या पुढच्या पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा। हे धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे। आता 3 पांढरे आणि 3 हिरवे मणी घालायचे। मणी व्यवस्थित मागे सरकवून घ्यायचे। आता हे 3 हिरवे मणी सोडून द्यायचे आणि या पुढच्या पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा। धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे। हे बघा असं चौफूल तयार झालं। आता 2 पांढरे मणी ओवून घ्यायचे आणि हा जो पांढरा मणी आहे दुसरा त्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा। इथे हा 5चा राऊंड तयार झाला पाहिजे। हे बघा ज्यातून धागा सुरुवातीला बाहेर काढला होता त्याच पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर पुन्हा काढून घेतलेला आहे। आता या पुढच्या पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा। धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे। आपण धागा असा पुढे नेणार नाही आहोत, नाहीतर त्या गॅप मध्ये दिसू शकतो। आता 1 जांभळा 1 पांढरा मणी ओवायचा। या पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा। धागा घट्ट ओढून घ्यायचा। हे बघा असं 4चा राऊंड तयार झाला। आता धाग्यात 3 पांढरे 3 हिरवे मणी ओवायचे। मणी व्यवस्थित मागे सरकवून घ्यायचे। 3 हिरवे मणी सोडून द्यायचे। पुढच्या पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा। धागा घट्ट ओढून घ्यायचा।
आता सुरुवातीला आपण धाग्यात 2 पांढरे मणी ओवले होते, पण आता इथे एकच पांढरा मणी ओवायचा आहे, कारण इथे एक पांढरा मणी आपल्याकडे ऑलरेडी हा आहे. या पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा. जांभळ्याच्या पुढचा हा पांढरा मणी, यातून धागा बाहेर काढून घ्यायचा. म्हणजे इथे आपला हा 5चा राऊंड तयार झाला. आता धागा या पुढच्या 2 मण्यांमधून सरकवून घ्यायचा आहे. हा पहिला पांढरा मणी आणि हा दुसरा पांढरा मणी. 5च्या राऊंड मधला धागा पुढे काढून घ्यायचा. आता धाग्यात एक जांभळा एक पांढरा मणी घालून घ्यायचा. या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. हे बघा, असं आपल्याला हे चौफुल इथे झालं पाहिजे. आणि या पांढऱ्या मण्यातनं धागा आपल्याला बाहेर काढून घ्यायचा आहे. हे बघा, धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आता धाग्यात पुन्हा 3 पांढरे 3 हिरवे मणी घालून घ्यायचे. मणी व्यवस्थित मागे सरकवून घ्यायचे. 3 हिरवे मणी सोडून द्यायचे आणि पुढचा जो पांढरा मणी आहे त्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा. धागा घट्ट ओढून घ्यायचा, म्हणजे ते लूज पडणार नाही. हे बघ, अशा पद्धतीने धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आता धाग्यात एक पांढरा मणी ओवायचा. या जांभळ्याच्या बाजूचा जो पांढरा मणी आहे, या पांढऱ्या मण्यातनं धागा वर काढून घ्यायचा. म्हणजे इथे आपला हा 5चा राऊंड झाला. हे बघा, हा 5चा राऊंड तयार झालेला आहे. आता धागा या 2 मण्यांमधून पुढे सरकवून घ्यायचा. 5च्या राऊंड मधले 2 मणी. हा पहिला मणी आणि हा पुढचा दुसरा मणी. असा धागा पुढे सरकवून घ्यायचा. प्रत्येक वेळेस धागा घट्ट ओढवून घ्यायचा आहे. या 2 मण्यांमधून धागा बाहेर काढून घेतला. आता एक जांभळा एक पांढरा मणी ओवायचा. इथे हा 4चा राऊंड आपल्याला झाला पाहिजे, चौफुल दिसलं पाहिजे. त्यासाठी आपण या पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा. या पुढच्या पांढऱ्या मण्यातनं धागा घट्ट ओढून घ्यायचा. हे बघा, पुन्हा धाग्यात 3 पांढरे 3 हिरवे मणी घालून घ्यायचे. मणी व्यवस्थित मागे सरकवून घ्यायचे. या पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा. हिरवे मणी सोडून द्यायचे आणि पांढऱ्या मण्यातनं धागा वर काढून घ्यायचा. धागा घट्ट ओढून घ्यायचा. त्यानंतर एक पांढरा मणी ओवायचा आणि या जांभळ्याच्या पुढचा जो पांढरा मणी आहे यातून धागा वर काढून घ्यायचा. 1 2 आणि 3 ह्या 3 मण्यांमधून धागा आपण पुढे फिरवून घेणार आहोत. हा पहिला पांढरा मणी, हा दुसरा पांढरा मणी आणि हा तिसरा पांढरा मणी. असा धागा पुढे आपण सरकवून घेतला. आता एक जांभळा एक पांढरा मणी ओवायचा. आपण या पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर न काढता या पुढच्या पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घेत आहोत. कारण इकडनं जर का धागा बाहेर काढला तर त्या संपूर्ण चौफुलातून धागा फिरवून घेऊन मग पुढे जायला लागेल, तर त्याच्यात धागा पण जास्त जातो. म्हणून आपण हा पहिला पांढरा मणी सोडून पुढच्या पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढत आहोत. असं केल्याने धागा पण आपला तेवढाच वाचतो. 3 पांढरे 3 हिरवे मणी घालून घेतले. आता पुढे 3 हिरवे मणी सोडून द्यायचे आणि मग या पुढच्या पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा. धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे. एक पांढरा मणी ओवायचा. या पांढऱ्या मण्यातनं धागा वर काढून घ्यायचा. जांभळ्याच्या बाजूचा हा पांढरा मणी. धागा घट्ट ओढून घ्यायचा. आता हा पुढचा पांढरा मणी, यातून धागा बाहेर काढायचा आहे आणि या 5च्या राऊंड मधला हा पुढचा पांढरा मणी. असा धागा पुढे सरकवून घ्यायचा.
अशाच पद्धतीने आपण हे संपूर्ण तोरण पूर्ण करून घेणार आहोत. लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे इथे आपण एक 4चा राऊंड मोकळा ठेवलेला आहे. पहिला जो सुरुवातीचा आहे तो सोडून दिला होता. तसाच तोरणाच्या शेवटी किंवा महिरप म्हणा तर महिरपीच्या शेवटी हा एक 4चा राऊंड सेपरेट राहायला पाहिजे. त्याच्या खाली काहीही येता कामा नये. तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि मराठी संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा नक्की क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन्स मिळत राहतील. माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.